पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरजिल्हा संघटित टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे। दिनांक 6 एप्रिल रोजी जोडवेपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर हद्दीतील नागणे अपार्टमेंट मंडीवस्ती सोलापूर या ठिकाणी 2 अनोळखी इसमांनी मोटरसायकलवर येऊन एका 65 वर्षीय वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील 2 तोळे वजनाची सोन्याची चेन जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेली होती। याबाबत जोडवेपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर इथं गुन्हा दाखल झाला होता। दरम्यान गुन्हे शाखेकडील सपोनी संजय क्षीरसागर व त्यांच्या पथकास हा गुन्हा राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी राहणार टाकळीमान तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर आणि त्यानं आणखीन एका साथीदारासह केला असल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान ते दोघे सोलापूर शहरातील शेडगी परिसरात मोटरसायकलीवर संशयास्पदरित्या थांबले असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाल्यावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर आणि त्यांच्या तपास पथकानं त्या ठिकाणी जाऊन दोन्ही इसमांपैकी राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी याला शिताफीनं ताब्यात घेतलं। त्याच्याकडे केलेल्या तपासाअंती त्यानं त्याच्या साथीदारांसह हिंसाचाराचा वापर करून अवैध आर्थिक फायदा करता अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर, संगमनेर शहर, शिर्डी, राहता, कोपरगाव अशा ठिकाणी 2015 पासून जबरी चोरी आणि दरोड्याची तयारी असे एकूण 12 गुन्हे केल्याचं निष्पन्न झालं। दरम्यान आरोपी राजेंद्र भीमा चव्हाण याच्याकडे अधिक तपास केला असता मार्च-एप्रिल 2025 या कालावधीत अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये विधी संघर्षित बालकांसह जबरी चोरीचे गुन्हे केल्याचं उघडकीस आलं आहे। जोडवेपेठ पोलीस ठाणे सोलापूर शहर इथं जबरी चोरी केलेले 2 तोळे वजनाची सोन्याची चेन तसंच गुन्हा करताना वापरलेली TVS रायडर कंपनीची मोटरसायकल या दरम्यान हस्तगत करण्यात आली। आरोपी राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी याच्यावर जबरी चोरी, चेन स्नॅचिंग, दरोडा तयारी असे एकूण 20 दखलपात्र गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं आहे। या गुन्ह्यातील अटक केलेले राजेंद्र भीमा चव्हाण उर्फ पप्पू घिसाडी आणि विधी संघर्षित बालक यांच्या विरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम या कलमात समावेश करण्याकरता दिनांक 8/5/2025 रोजी पूर्व मान्यता दिली आहे। या गुन्ह्यात मोक्का अंतर्गत कारवाई केल्यामुळे या गुन्ह्याचा पुढील तपास प्रताप सोमण, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 सोलापूर शहर हे करत आहेत।